ग्राउंड रिपोर्ट 24 न्यूज। युथ पॅन्थर संघटनेचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। उपोषणाचा दुसरा दिवस। विविध मागण्यांसाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। नागेवाडी येथील अनधिकृत सभामंडप तात्काळ रद्द करावा। रस्ता क्रमांक 23 वर प्रस्तावित असणारा अनधिकृत सभामंडप तात्काळ रद्द करण्यात यावा। रस्त्याच्या जागेवर सभामंडपाला मंजुरी देणारा संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी। सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करू नये, रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा। सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा। सरकारी कामाचं भूमिपूजन अघोरी पद्धतीने करून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करून जादूटोणा कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी। युथ पॅन्थर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कथित जातीवाचक टीकेची चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी युथ पॅन्थर संघटनेकडून करण्यात आली आहे। तुषार ससाने, ग्राउंड रिपोर्ट न्यूज, सातारा। आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। नागेवाडीमध्ये सार्वजनिक रस्त्यावरती सभामंडप करण्याचा घाट पीडब्ल्यूडी विभाग आणि गावातल्या काही बगलबच्चांनी केलेला आहे। तर हा रस्ता जो आहे तो 23 नंबरचा रस्ता आहे। या रस्त्यावरती अतिक्रमण करता येतं का याची फेर तपासणी करण्यात यावी ही आमची मागणी होती। गावात त्या सभामंडपाची पूजा अघोरी पद्धतीने झालेली आहे, यासाठी कोणता खराब बाबा आणलाय याची पण चौकशी करण्यात यावी आणि अंधश्रद्धा निर्मूलनातर्फे त्याच्या कायद्याअंतर्गत त्या संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सभामंडपाची मुजोरी या संबंधित गावकऱ्यांच्या दारातून कशासाठी कुणाचा या मागे हात आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत। शिवाय बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रतिमेला धक्का लागेल किंवा बट्टा लागेल असं गावातल्या काही बगलबच्चांनी काम करू नये, कारण त्यांनी जे काम केले ते खूप चांगलं काम करतायत गावामध्ये। त्यांच्याबद्दल चुकीचा मेसेज गावकऱ्यांनी पसरवू नये आणि हे जे काही सभामंडप आहे जे बेकायदेशीरपणे रेटून करायचं चाललेलं आहे त्याला थांबवावे, अन्यथा आमच्या युथ पॅन्थर तर्फे तीव्र उपोषण करणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.